लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आणि विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यामध्ये फेमस असलेले स्वराज बँडचे महेश देवळकर आपल्या सोबत आहेत. आपल्या महानगरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. काय सांगताल, कसा उत्साह आहे राजाची मिरवणूक निघाली? आताची सध्याची गर्दी तुम्ही बघत असालच, त्याच्यावर कळतं की सगळी एक गर्दी जीवघेणी झालेली आहे आणि हा उत्साह असंच सालोना वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये स्वरांजली बँड पथक एवढ्या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये पण आपलं सहकार्य आणि आपलं कार्य पार करत आहे. हजारांची गर्दी, त्याच्यामध्ये स्वरांजली बँडचं एक ऑडिओ आणि एक गाणं. किती वर्षापासूनची ही सेवा? करीब झाली आता त्या गाण्यालाच नाही म्हटलं तरी 17 वर्ष झाली असतील. हे गाणं पालखी निघाली राजाची, हे गाणं तेव्हापासून आम्ही आजपर्यंत हे वाजवत आलो आहे. ती राजाची कृपा आहे या दिवशी. साधारणतः सकाळी किती वाजता तुम्ही लालबागच्या आले आले? आम्ही 8 वाजता लालबागच्या राजाला आलो. सकाळी सगळेजण 7 वाजता तयारीत आहेत. एक प्रश्न असा देखील असतो की ज्या वेळेला वाजवतात त्यावेळेला आजूबाजूला मोठी प्रचंड गर्दी असते, मग त्या उत्साहामध्ये कशी एनर्जी येते? तो सगळं राजात येतो. राजा आमचं सर्वस्व आहे. तिथे गेल्यानंतर ती एनर्जी ऑटोमॅटिकली आमच्यामध्ये येऊन होते. एक काय सांगाल की साधारणतः ज्या प्रकारे आपण पाहतोय लालबागच्या राजाची मिरवणूक म्हणजे संपूर्ण मुंबईकर आणि राज्यासाठी एक आकर्षक असं केंद्रबिंदू मानलं जातं आणि त्या केंद्रबिंदूमध्ये आपलं स्वरांजली बँड हे जगभरात आता प्रसिद्ध झालं. आम्हाला त्याचा अभिमान आहे की स्वरांजली बँडचे सगळे एकूण एक मेंबर, आमचे मित्र परिवार जेवढे आम्हाला सहकार्य करतात हे सगळं राजाची पालखी वाजवण्यासाठी. आणि हे आमचं भाग्य आहे की जगभरामध्ये बसवलं आणि जगभरामध्ये स्वरांजलीचं नाव झालंय. हे सगळे आमच्या एक टीम वर्कने झालेले आहे. माहिती जाणून घ्यायची, स्वरांजली बीटचे महेश देवळकर हे आगामी काळामध्ये कुठल्या सिनेमासाठी भरपूर केलं. सिनेमा वगैरे जनरली भरपूर केलेला आहे. पर्सनली मी तर नेव्ही रिटायर्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मी सध्या सिनेमामध्ये पण वाजवतो वगैरे आणि माझे स्वतःचे पर्सनल क्लासेस वगैरे आहेत. तर माझे असे बरेच कलाकार जे आता तुम्ही स्वरांजलीमध्ये बघताय हे सगळेचे सगळे मूवीज मध्ये वगैरे वाजवतात. काय सांगशील, काय उत्साह आहे? एक राजाचं विसर्जन सोहळा म्हणजे आम्ही वर्षभर वाट बघत असतो या दिवसाची आणि एक वेगळीच एनर्जी असते आम्हाला वाजवताना की किती गर्दी असेल, किती लोक असतील अंगावर येतात, तरी पण आम्ही एक राजा शक्ती देतो आणि विसर्जन मिरवणूक गाजवत असतो दरवर्षी. तुमच्याकडे काय उत्साह, काय उत्साह म्हणजे खूप क्राऊड बघून खूप मजा येते आम्हाला आणि उत्साह पण वाढतोय आमचा, कारण की तुम्ही बघतच असाल क्राऊड आजूबाजूला. तर तुमच्याकडे येतो लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचा तुरा तुमच्याकडे असतो. स्वरांजली बीटचे तुम्ही वादक आहात, वाजवताना काय जल्लोष, काय उत्साह असतो? मनामध्ये एकच भक्ती असते, लालबागच्या राजाला सातत्याने दरवर्षीप्रमाणे आम्हाला पुढे किती वर्ष जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला ही सेवा आमच्याकडून करून घ्यावी बाप्पाने, हीच आमच्याकडे इच्छा आहे. नक्कीच आपण पाहतो हे सगळे स्वरांजली बीटचे वादक आहेत आणि हे सगळे आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे स्वरांजली बीटचे वादक आहेत. ते थोड्याच वेळामध्ये पाहायला गेलं तर जसं लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज होतो, विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या दरबारातून बाहेर येतो, त्यावेळेला हे स्वरांजली बीटचे वादक आहेत ते त्या राजाला आपल्या वाद्यावरती वाजत गाजत बाहेर आणत असतात. त्यामुळे विशेष बातचीत आज त्यांच्याशी आपण केलेली आहे. कॅमेरा पर्सन अवधेश करीसह मी पाटील, मुंबई.